जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील पशुसंवर्धन विभागाचा राज्यस्तरीय श्रेणी 2 मधील दवाखाना अडगळीत पडला असून कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त त्या जागेचा अन्य ग्रामस्थांकडून गैरवापर होत असल्याचे निदर्शनास येत असून या सर्व गंभीर प्रकाराकडे संबंधित राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभाग नंदुरबार यांच्या अखत्यारीत असल्याने त्याकडे सपशील दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे। 1-2 नव्हे तर जवळपास 25 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र समोर आले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डामरखेडा येथून समोर आले आहे। शहादा तालुक्यातील डामरखेडा गावात राज्यस्तरीय श्रेणी 2 चे पशुवैद्यकीय दवाखाना आहे। या ठिकाणी एक डॉक्टर आणि एक कर्मचारी नियुक्तीचे आदेश देखील आहे, मात्र डॉक्टर आणि कर्मचारीच उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा दवाखाना धुळखात होऊन आहे। अशातच या ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले असून आजूबाजूच्या लोकांनी या ठिकाणी उकिरडा बनवला आहे। या साऱ्या परिस्थितीबाबत मात्र पशुसंवर्धन विभागच अनभिज्ञ असून आम्ही त्यांना याबाबत विचारण केल्यानंतर चौकशी करून या ठिकाणी कोणी अतिक्रमण केले की नाही याबाबत खातरजमा करून कारवाई करण्याचे संकेत देखील पशुसंवर्धन उपायुक्त संजय खाचणे यांनी दिले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मला तर तुमच्या विचारात कळलं की बा ते तिथे कोणी वास्तव्यकर्ता आहे आणि तिथे दोन्ही शिपाई आणि डॉक्टर दोन्ही पद रिक्त आहेत। मी संदर्भित जो तालुका इंचार्ज आहेत त्यांनी संपर्क करून आपल्याशी मला डिटेल देता येईल। मला ती वरिष्ठ स्तरावर नाही, आमच्या तालुका स्तरावरून ती माहिती गोळा करतील आणि त्यांच्यासोबत एक कंबाईन व्हिजिट पण तिथे आम्ही करू की खरोखर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिथे कोणी राहतं का म्हणून आणि तुम्ही मला फोटोवर दाखवले त्यामुळे तिथे कोणी कपडे टाकलेले दिसले मला मध्ये, पण एक्झॅक्टली कोणी राहता का ते बघावं लागेल आणि तो कोण आहे काय आहे ते आपण हे करू। तिथली पोस्ट सध्या वॅकंट असल्यामुळे तिथे अधिकारी नाहीच आहे ना, सध्या ते वॅकंट असल्यामुळे अधिकारी नाही सध्या ते। त्यांना आपण विचारणार की म्हणजे कोणाकडे चार्ज आहे आणि तो कधी जातो, बाकी एक आता तिथे कोण राहतो त्याला आणि ज्या वेळेला दवाखान्यात कोणी नसेल तर दवाखाना पण बंद ठेवावं लागेल, सगळं त्याला गेट लावायला लॉक लावून हे करून घ्यावं लागेल आणि दवाखान्याची मेन बिल्डिंग तर बंद असेल, कंपाऊंड मध्ये कोणीतरी हे केलं असं वाटतंय मला, मी एकदा जाऊन चौकशी करतो।